तसा देशात राम नाही उरला. बरोबर. हे सर्वार्थाने सिद्ध केलं RSSने. तुमच्या एवढे घोर राष्ट्रविरोधी 1948 30 जानेवारी 1948 पासून कोण नाहीये. ही ठरवून केलेली लूट आहे. म्हणजे त्यांना सत्ता आणि पैशाची चोरी करायची होती हे आता दिसून आलं. यांनी मशिदही चोरली आणि मंदिरही चोरलं. सत्ता भोगाचं प्रतीक RSS बनलेली आहे गेल्या 12-15 वर्षात. कारण त्यांना काही करून सत्ता हवी होती. ज्यांनी गांधीजींसारख्या राम असं मरताना हे राम म्हणणाऱ्या माणसाचा खून केला. पण म्हणजे मोदींच्या कार्यकाळामध्ये आपल्याला राम मंदिरातल्या घोटाळ्याबद्दल बोलावं लागेल असं मला तरी अजिबात वाटलेलं नाही. यांना रामाचं नाव वापरून हरामचा पैसा करायचा होता. पैशाचा अपहार करणं ही RSSच्या पहिल्या 5 कंपोनंट्समध्ये एक येतं. त्यांना निश्चित माहिती ही लूट कोणाच्या नेतृत्वाखाली कोणी केली आणि कोण कोण त्यात सामील आहे. अयोध्येतल्या लोकांना नेमकं माहिती आहे की कोण चोरी करता येते. भ्रष्टाचाराची प्रकरणं या देशामध्ये अनेक झालेली आहेत आणि अशा भ्रष्टाचाराबद्दल बोलताना आपल्या मनामध्ये त्रागा असतो, राग असतो. पण काही केसेस अशा असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला फसवल्याची भावना निर्माण होते. आणि सध्या राम मंदिराच्या दानपात्रात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याच्या ज्या बातम्या येत आहेत ते बघितल्यानंतर हीच अवस्था कुठल्याही भारतीय नागरिकाची होईल. म्हणजे गेल्या 2-3 दशकांपासून ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरती भाजपनं राजकारण केलं आणि मंदिर निर्माण नाही आहे तर हे राष्ट्र निर्माण आहे असं सांगितलं होतं, त्याच राम मंदिरामध्ये अवघ्या 2 वर्षामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्या मोदींच्याच कार्यकाळामध्ये समोर याव्यात याच्यावरती तर म्हणजे अनेकांना आश्चर्य देखील वाटतंय. आत्ताच अगदी ज्यावेळी आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्याच्या आधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं या सगळ्याबद्दलचं एक स्पष्टीकरण पण आलेलं आहे. पण हे स्पष्टीकरण इतकं पुन्हा एकदा त्रासदायक आहे कारण याच्यामध्ये ज्या लोकांची नावं आहेत त्याच्याबद्दल एकही शब्द नाही आहे. उलट जे लोक बोलत आहेत या घोटाळ्याबद्दल त्यांनाच राष्ट्रविरोधी आणि हिंदू विरोधी ठरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. काय नेमकं या सगळ्याबद्दल घडतं आहे आणि याचा नेमका अर्थ काय हे आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत लेखक, ब्लॉगर आणि संवेदनशील पत्रकार राजू परुळेकर सर आहेत. सर, सुरुवात कशापासून करायची? म्हणजे तुम्हाला सांग राम मंदिरात काय झालंय ते, किती चोरी झाली, किती भयानक चोरी आहेत. म्हणजे किती 200 कोटींपेक्षा जास्त व्यवहार असल्याचं सांगितलं जातं. नाही, 200 कोटी म्हणजे काहीच नाही रे. 200 कोटी तर एकट्या चंपतरायांच्या नावावर पण पर्सनल अकाउंटमध्ये गेले असतील. राम मंदिराची चोरी ही 85-86 पर्यंत राम मंदिराचं प्रकरण हे संघाशी संबंधितच नव्हतं. खुद्द राजीव गांधींनी, म्हणजे पूर्णतः राजीव गांधींच्या ताब्यात होतं. राजीव गांधींकडे 400 पेक्षा जास्त खरं बहुमत होतं. 415 सीट्स होत्या. तेव्हा सुब्रमण्यम स्वामी आणि इतर लोकांच्या सांगण्यावरून राजीव गांधींनी तो मुद्दा हातात घेतला आणि राम मंदिराचा ताला उघडला. म्हणजे राहुल गांधींच्या वडिलांनी. हे खोटं हे लपवतात हे सगळे लोक. खरी गोष्ट आहे, राम मंदिरासंबंधी खरी जी आस दाखवली चोरीची नाही, चोरीची नंतर संघाची होती. म्हणजे त्यांना सत्ता आणि पैशाची चोरी करायची होती हे आता दिसून आलं. पण तेव्हा राजीव गांधींनी दाखवली होती. आता माझा व्यक्तिशः या कुठच्याच गोष्टीला पाठिंबा नाही आहे ना, कुलूप उघडण्याला. म्हणजे नाहीतर अगोदर नेहरूंपासून इंदिरांपासून सगळ्यांना माहिती होतं की राजीव गांधी हे अतिशय सभ्य, पॉलिश्ड आणि दुसऱ्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणारे मनुष्य होते, नेते होते. त्यांनी चांगुलपणावर विश्वास ठेवला या देशाच्या सत्सद बुद्धीवर. तर त्याचा गैरफायदा संघाने पुढे घेतला. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी ती मुद्दा जणू काही आपलाच आहे आणि ही जणू काही काँग्रेसने हिंदू विरुद्ध काहीतरी केलेलं आहे, त्याच्या विरुद्ध ही अत्यंत महत्त्वाची जमीन आहे असं काहीतरी दाखवलं. खरी गोष्ट ही आहे की तिथे राम मंदिर होण्यासंबंधात किंवा मूर्तीचं ते सील होतं ते आणि काढण्यासंदर्भात राजीव गांधींनी पुढाकार घेऊन पुढे ते जगले असते तर त्यांनी स्वतःच राम मंदिर बांधून दिलं असतं आणि ते डिसेंट राम मंदिर झालं असतं आणि त्याची चोरी करण्याची काही गरज नव्हती. कारण इतकी देशात राम मंदिरं 70 वर्षात कुठची चोरी अशा झालेल्या नाही आहेत. किंवा काँग्रेसने मंदिरांमध्ये जाऊन चोऱ्या केल्या, आधी बांधल्या आणि मग चोऱ्या केल्या, दुसऱ्या मशिदी पाडल्या, पुन्हा मंदिरं बांधली, मंदिरंही चोरली, असं काही केलेलं नाही आहे. यांनी मशिदही चोरली आणि मंदिरही चोरलं. म्हणजे अद्भुतच आहे. चोरीचे तपशील माझे जरा इंट्रोडक्शनमध्ये सांगायचे राहून गेले ते आपल्या प्रेक्षकांसाठी. म्हणजे कुठे कुठे चोरी झालेली आहे. दानपात्रातल्या पैशाची चोरी झालेली आहे,
ज्या वस्तू लोकांनी भेट दिल्या त्याची चोरी झालेली आहे. देणग्या सिंधी 1300-1400 कोटीच्या देणग्यांची आधीच विहीमपणे अगदी वासलात लावली होती. सिंधी समाज आता जाहीरपणे सांगतोय की आम्ही 200 किलो चांदी जी आहे ती भेट दिलेली होती, त्याचं कुठलंही आम्हाला पावती किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या कागदोपत्री दिलेल्या नाही आहेत. त्यामुळं हिंमत कशी झाली या लोकांची की एखाद्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या समोर, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं सगळं जे हे होतं की आपलं आराध्य दैवत त्याच्यासमोर हे करतायत. आराध्य दैवत होतं, अवतार आहेत राम. वाल्मिकींनी महाकाव्य जे तयार केलं रामायण, त्याचे नायक आहेत. या पलीकडे लोकांनी एक समजून घेतलं पाहिजे. जर आपण हिंदू धर्म असं म्हटलं, म्हणजे ज्या जाती आहेत त्यांना एक धर्म म्हणून नाव दिलं हिंदू, खरं तो पर्शियन शब्द आहे, पण हिंद मध्ये राहतात ते हिंदू असं म्हटलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि हिंदूंचा काही संबंध नाही आहे. हिंदू हे जर पेट्रोल असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इथेनॉल आहे. आणि इथेनॉल हळूहळू 100% नेऊ अशी जी मोहीम आहे ती हिंदूंना आम्हीच हिंदू असं सांगण्याकडे 10 पासून सुरू केली. 20, 30, 50 आणि 100 करू. म्हणजे पेट्रोल गेलं तेल लावत, म्हणजे मूळ हिंदू धर्म गेला तेल लावत, इथेनॉल हेच पेट्रोल. हे जसं कसं मनावर बिंबवत आहेत तसं RSS म्हणजे हिंदू, RSS म्हणजे राष्ट्र, मोदी म्हणजे राष्ट्र, असं काहीही नाहीये. हे इथेनॉल आहे. मूळ पेट्रोलकडे लक्ष द्यायचं झालं तर ह्या सगळ्या मुद्द्याकडे नीट बघता येईल. मूळ मुद्दा होसबळेंचा आधी मी तुला सांगतो की 1400 कोटीच्या देणग्यांचा गफला झाला. मग आज विनय कटियारनी सांगितलं, ते विनय कटियार जे त्या अतिरेकी कारवाया ज्या केल्या होत्या बाबरी मशिदी विरुद्ध, त्यात पुढे जी माणसं होती त्यात विनय कटियार हे एक होते, त्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदाचे प्रमुख नेते. तर ते सांगत होते की चंपतरायांच्याकडे सगळी माणकं वगैरे असायची, हिरे बिरे महत्वाची जी सगळी त्यांच्याकडेच होती. बरं, वेगवेगळे अभिमुक्तेश्वरानंद हे शंकराचार्य आहेत, ते सांगतात की ह्या RSSने जी चोरी केलेली आहे तिचा पूर्ण शोध झाला पाहिजे. त्यानंतर बृजभूषण सिंग हे खासदार आहेत तिथले, ते सांगतात की मला नका विचारू रे, कारण माझ्या तोंडून काय बाहेर पडलं तर मोठे लोक ह्याच्यात आहेत. आता बृजभूषण सिंगांच्या वर मोठे अमित शहा आणि मोदीच. त्यामुळे ही बरं, विनय कटियार स्वतः म्हणले रात्री 2ला मला मोदींनी फोन केला. पंतप्रधान रात्री 2ला विनय कटियारना फोन करून काय होईल आता असं विचारतात. याचा अर्थ किती मोठी चोरी आणि कोणी केलेली आहे तू लक्षात घे. म्हणजे मोदी सरांनी हे नाही विचारलं की हे कसं झालं, त्यांनी विचारलं होईल काय, याचा अर्थ तू समज, याचे परिणाम काय होतील. बरोबर. हा, म्हणजे चोरी कोणी केली हे प्रश्न नाही पडलेला. उगाच SIT बिसायटीचे नाटक करू नका. होसबळेंच्या स्पष्टीकरणाविषयी त्यांचं जे हाईवाला हिंदी आहे त्याच्यामध्ये त्यांनी टेलिप्रॉम्प्टरवर जे वाचून दाखवलं ते भाषण हिरेन आणि अमितने तयार केलं असणार. ते भाषणामध्ये कुठेही चोरी केल्याचा, कोणी चोरी केली त्याचा आणि ही चोरी होऊ नये या संदर्भात आम्हाला वाईट वाटतं याचा काहीही उल्लेख नाहीये. राम मंदिर ही सत्ता आणि भारत देशाची केलेली लूट आहे, ऑर्गनाइज क्राईम आहे. RSS कल्टने केलेला, RSS नावाच्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनने. याबाबत होसबळे काहीच बोलत नाहीत, कारण होसबळे हे मेड ऑफिसर आहेत. एखादी टेररिस्ट ऑर्गनायझेशन असली तरी योग्यतेच्या जोरावर त्याच्यात मुख्य पदावर माणसं जातात, कारण किती जीवाची बाजी लावू शकता वगैरे. त्या अर्थाने होसबळे ज्या जागेवर आहेत तिथे संजय जोशी असायला पाहिजे होते. होसबळेंना पंतप्रधान कार्यालयाने नेमलेलं आहे. RSS ही इतकी भ्याड आहे की ते स्वतःच्या प्रचारक आणि स्वयंसेवक जो लायकीचा आहे त्याच्यासाठी सुद्धा आवाज उठवू शकलेले नाही. त्यांचं शौर्य हे इस्रायलने ताकद आणि पिस्तुलं दिली आणि बंदुका दिल्या आणि ताकद दिली आणि अतिरेकी कारवायांना फूस दिली की त्यांचं आपल्या देशबांधव जे दुर्बल आहेत त्यांच्या विरुद्ध यांची हुशारी सगळी. तर आता राहिली रामांची गोष्ट. मी कित्येक एपिसोडमध्ये प्रशांत बोललोय की नकारे तर रामांचं नाव ह्या RSSशी जोडू. राम हे सत्तात्यागाचं प्रतीक आहे. खरं. मी माझ्या आयुष्यात, आपल्या आयुष्यात तू पण, सत्ता हातात आली असताना दुसऱ्याच्या हातात द्यायची कृती सोनिया गांधींनी, तुम्हाला आवडो ना आवडो नाव, पण 2 वेळा मनमोहन सिंगांच्या हातात दिली. तू सांग उद्या मोदी गडकरींच्या हातात देतील अशी सत्ता 2 वेळा? आता मंत्रिमंडळात नाव कापण्याची नाही. मोदी बरं, अरे हे जाऊन दे, अमित शहाच्या हातात देऊन दाखवली त्यांनी. तर हे लोक आहेत ना, ते सत्तेसाठी बुभुक्षित असलेली ही अतिरेकी संघटना आहे.
त्यांना राम हे एक माध्यम आहे. आता ते भोसबळे का आले तिकडे, त्यांना पाठवण्यात आलंय. ज्यांनी नेमलंय त्यांनी सांगितलं बोला, ही घ्या स्क्रिप्ट, टेलिप्रॉम्प्टर हा आहे. टेलिप्रॉम्प्टर हा RSSचा आता राष्ट्रीय ध्वज आहे, RSS BJPचा. तर तो लावला आणि राष्ट्र का सम्मान है असं वगैरे ते मैदानावर कवायतीत मराठीत ज्या आज्ञा देतात तसं हिंदीत ते वाचून दाखवलं त्याने. त्यामध्ये कुठची आत्मीयता, भावना, रामाविषयी जे झालंय आदर, त्याच्याबद्दलचा श्रद्धा, खेद, खंत काहीही नव्हती. कारण होसबळे हे आणि त्यांचे सहकारी सगळेच जण RSSचे सगळ्या कल्टमधले जे आत्ताचे भागवत, भैयाजी जोशी, होसबळे हे त्यागाचं प्रतीक नाही आहेत. हे अय्याशीचं 12 वर्ष. अरे दिल्लीमध्ये ते अर्चना एक नाव आहे, दुसरी 2 नावं मला आठवत आहे. ती बिल्डिंग जी उभी राहिली संघाचे नवे RSS महाल, ते याच पैशातनं राहिलेत. कुठून येतात? त्यांना परदेशातनं फंडिंग येतं, IRDPचं फंडिंग येतं अमेरिकेतनं, मिलियन्समध्ये पैसे येतात. रजिस्टर ऑर्गनायझेशन नाही म्हणून सांगून पैसे कुठून येतात ते इथे लागतात. तर राम मंदिरातली सत्ता, रामाच्या नावाच्या खाली ज्यांनी बलिदान दिलं असं ह्यांचं म्हणणं आहे. म्हणजे अतिरेकी पण बलिदानच म्हणतात आपल्या अतिरेक्यांच्या. तर त्या बलिदान झालेल्या ते कोठारी बंधू, त्यांच्या घरच्यांना काय दिले का ह्यांनी पैसे दिलेत? बरं, कोठारीचं राहू दे, अनेक माणसं बळी पडली. तेव्हा हा हुकूम मुलायम आपण किती वर्ष ऐकलं, बरोबर? तेव्हा तिथे ऑफिसर कोण होते? नृपेन मिश्रा. ते आता राम मंदिराचे सगळे सर्व आहेत, अध्यक्ष आहेत, हो की नाही? म्हणजे यांना राम, त्याच्यासाठी मरणारी जी सामान्य बहुजन समाजातली मुलं, यांच्याविषयी काहीही नाही. यांना स्वतःच्या अय्याशीशी मतलब आहे. राम हे सत्तात्यागाचं प्रतीक आहेत. वडिलांना दिलेल्या वचनासाठी राम वनवासात गेले आणि लोकांना दिलेली वचनं न पाळता त्यांच्या तोंडातली लोकशाही काढून घेऊन संविधान नष्ट करून सत्ता भोगाचं प्रतीक RSS बनलेली आहे गेल्या 12-15 वर्षात. आणि त्या भोगाचं प्रतीक हे इतकं दारुण झालं की त्यांनी राम मंदिर म्हणून जे काय उभं केलं त्याच्यावर बरेच मुद्दे आहेत. तर वाल्मिकींनी जे रामांचं वर्णन केलंय त्या वर्णापासून ते मूर्तीपर्यंत त्याच्यात काहीच राम नाही आहे म्हणजे खरं. पण ते राम मंदिर असं झालं कारण लोकांची श्रद्धा आणि आस्था असं आपण धरलं. तर त्या राम मंदिरामध्ये असलेला एखादा 10 रुपयाची नोट सुद्धा उचलायला तुला मला लाज वाटेल. खरं. आणि ते कुणीतरी एवढ्या कष्टातनं तिथं अर्पण केलेली असेल, कष्टातनं नाही, चोरीतनं अर्पण केले, पण ती अर्पण रामासमोर केले ना. तुम्ही म्हणता त्यांना राम की नाही? बरं, मी अजून काही विधानच नाही केलेलं याबद्दल. तुम्ही म्हणताय की नाही, तुमची श्रद्धा आहे ना, तुम्ही लोकांना खोटं सांगितलंय ना, तर मग तिथे आलेले पैसे, सोन्याच्या विटा, आलेल्या देणग्या, चांदीच्या विटा, आणि तुला सांगतो की असंख्य श्रद्धाळू मला माहिती आहे जे जाऊन पैसे देऊन आले. ते सगळे पैशांनी मारले. आणि ट्रस्ट मी, नृपेन मिश्रा असो, चंपत राय असो, ज्यांना पकडले ते सगळे असो, या सगळ्यांची सुप्रीम कमांडर जो आहे यांचा, त्याच्या आशीर्वादाशिवाय एक पैसा उचलण्याची हिंमत नाही. बरोबर. ही ठरवून केलेली लूट आहे. ज्या दिवशी राम मंदिराचं आंदोलन सुरू केलं त्या दिवशीपासून पैसे मारायला यांनी सुरुवात केली देणग्यामधले. ह्या संघटना ज्या आहे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नंतर त्यांनी ऑक्झिलरी स्ट्रक्चरची वेगवेगळी टेररिस्ट सुरू केली, त्या सगळ्यांना खातंपितं करण्याकरता राम मंदिराचे पैसे यांनी उचलले. आज जी 3 मोठी इमारती उभ्या राहिल्यात त्या विकून राम मंदिराचे पैसे दिले पाहिजे त्या लोकांनी, जर यांना लाज वाटत असेल तर. होसबळे भाषणं कसली करतात, योग्यता नसताना एक तर खुर्चीत बसायला लाज वाटली पाहिजे. आणि एवढा सगळा म्हणजे अपहार उघडकीस आल्यानंतर, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिसत असल्यानंतर सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया अजून बघा म्हणजे किती मजेशीर आहेत. काय काही लोक असे म्हणतात की हिंदूंनी बांधलेल्या मंदिरातला पैसा जर हिंदूंकडे जात असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम काय? आता पण तो मग हिंदूंकडेच होता तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम काय? मग बांधायचीच काय करत होती मंदिर? माझं म्हणणं, हिंदूंनी आधी मंदिर बांधायचं, त्यात आपले पैसे द्यायचे आणि मग ते परत पैसे घ्यायचे. हा काय लॉजिक आहे?
मग मशीद होतीच आणि तुम्ही हिंदूंचं मंदिरच नाही बांधलं, त्या हिंदूंकडेच पैसे होते, तेच देणार होते ना, तर त्यांच्याकडेच होते. तुम्ही कशाला मध्ये आलात? बरोबर. तुमची टेररिझमची काय गरज? त्याच्यासाठी एवढे लोक मेले कशाला? त्या घुमटावर जाऊन. म्हणजे निरपराध मुस्लिम आणि निरपराध हिंदू दंगलीत मेले ते वेगळे, पण तिथे जे काय तुम्ही ढकलाढकली केली, उमा भारतीने मिठ्या मारल्या मुरली मनोहर जोशींना, त्यांची शिक्षा मिळाली त्यांना. लालकृष्ण अडवाणी जे नाचत होते थुई थुई मोरासारखे त्या तिथे, आणि त्यांना निर्दोष सोडलं, त्याच्या बदल्यात त्यांना घरी बसवलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या त्या सगळ्या करून मग हिंदूंचे पैसे परत टाकून परत घ्यायची काय गरज होती हिंदूंना? ते हिंदूंच्याच गरज होते ना. राम मंदिर अरे पूर्ण काय झालं म्हणजे असं नाही म्हणजे दाखवलं. अरे काय म्हणजे मुद्दा हा आहे की हिंदूंना आपल्या घरातच पैसे न्यायचे होते ना, मग आधीच होते ते. तिथे मुस्लिमांनी तर पैसे लावले नाही आहेत, ख्रिश्चनांनी तर लावले नाही आहेत, जैनांनी लावले नाही, तर मग हिंदूंचे पैसे हिंदूंकडे होते. तुम्ही कशाला? हिंदू म्हणजे RSS असं त्यांना म्हणायचं आहे. तुला मी RSS म्हणजे इथेनॉल आहे, पेट्रोल वेगळं, खरंय. इथेनॉल वेगळं. हे 50% मिक्सचर करून 100%कडे नेत आहेत. थांबा. नाही, तुम्ही सांगताय तो मुद्दा म्हणजे याही दृष्टीने महत्वाचा आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं जेव्हा हे घडलं तेव्हा कोर्टानं एक ट्रस्ट बनवायला सांगितलेला होता. कोर्टानं काय हे सांगितलेलं नव्हतं की तो संघी लोकांचाच एक ट्रस्ट बनवा म्हणून. तिथं तुम्ही सगळी लोक जे आहेत ती तुमच्या अरे विचारांची त्यांनी नेमली. कोर्टाने काय सांगितलं याचा विचार न करता कोर्टाचाच संघी ट्रस्ट बनवला. त्यामुळे कोर्टाचे निर्णय ह्यांना हवे तसे यायला लागले. आधी याच्या कोर्टाचं- विरुद्ध दिग्विजय सिंग म्हणतात की मी कोर्टात जाईन. मी त्यांना म्हटलं अरे नका, कोर्टात नका जाऊ, ते पण संघाचंच ट्रस्ट आहे. शाखा अजून बर. पण म्हणजे आता सुद्धा म्हणजे भुजबळांच्या स्पष्टीकरणामध्ये काय आहे बघा की ते हिंदू विरोधी जनभावना वाढवण्याचं हे कटकारस्थान दिसतंय आणि जे लोक हे बोलतायत त्यांना ते राष्ट्रविरोधी म्हणतायत. म्हणजे या सगळ्यामध्ये हिंदू विरोध कुठून आला? म्हणजे जर समजा कोणाची श्रद्धा असेल तर ती थेट प्रभू श्रीरामावरती असेल ना, मध्ये त्याच्याबद्दल हे करणारे लोक. थेट वाल्मिकीवर असेल. लेखकांची श्रद्धा वाल्मिकीवर आहे, कारण त्यांनी रामायण लिहिलं. लेखक वाल्मिकीवर श्रद्धा ठेवतील, वाचणारे आहेत ते रामावर ठेवतील. RSSचा संबंध काय? बरं, पैसे हिंदूंकडेच होते, ते हिंदूंकडे राहतील. RSS मध्ये आली कुठून? हे इथेनॉल आलं कुठून? असं जे आहे ना तसंच आहे ते. हे मूळचं पेट्रोलच होतं. बरोबर. तर पेट्रोलच राहू दे की त्याला. तुम्ही कशाला मध्ये पडताय? 10%, 20%, 50%, 100%. आम्हाला नकोय ना, आम्ही पैसे देऊन घेतोय ना मूळ हिंदू. आम्हाला हिंदुत्व नकोय, आम्हाला RSS नकोय, आम्ही हिंदू आहोत तेवढं पुरे आहे. आणि रामाच्या देवळामध्ये मी लहानपणी तुला सांगतो, आमचं कोकणात माझं वेंगुर्ल्यात लहानपण एक काळ गेला, एक पिंगुळी. तिथे रामाचं मंदिर आहे. रामनवमीला आम्ही दर रामनवमीला सुंठवडा खाल्लाय. तेव्हाही आम्ही आमचे वडील, आई राम भक्त होती, त्यांना मंदिराची ह्या अयोध्येतल्या गरज नाही पडली, किंवा अयोध्येत माझं मंदिर बांधा असं राम सांगून गेले नाहीत. रामांची जे अवतार समाप्तीची कृती आहे त्याच्यामध्ये कुठेही किंवा वाल्मिकी रामायणात सुद्धा माझं पुढे मंदिर बांधावं आणि ते एका अतिरेकी संघटनेने बांधावं असं तर अजिबातच लिहिलेलं नाही आणि लिहिणार पण नाही आहेत. राम खुद्द राज्यच सोडून गेलेत. अयोध्या म्हणजे ते सोडूनच गेले की वडिलांना दिलेल्या वचनासाठी. ते ह्या प्रकारचं कुठचीही धार्मिक मुळात राम असो, कृष्ण असो, आपण अल्लाहना मानू, तुम्ही जिजसना माना, तुम्ही मोजेसना माना, कोणालाही मानलं, सगळे एकच आहेत रे. शेवटी देव एक आहे की नाही सगळ्यांचा. माणसाला माणसाचं रक्त चालतं. कुठच्याही माणसाला कुठच्याही माणसाचं रक्तगट एक असेल तर एक रक्त चालतं. तोपर्यंत त्याचा ईश्वर एकच आहे. त्यामुळे नाव तुम्ही काही घ्या, ईश्वर तोच आहे. त्यामुळे रामांना दुसऱ्या कुठच्या तरी धर्मस्थानाला पाडून आपलं मंदिर बांधावं असं वाटेल ही शक्यता शून्य आहे. ते वाटण्याची गरज ही एका अतिरेकी संघटनेमध्ये होती, कारण त्यांना काही करून सत्ता हवी होती, ज्यांनी गांधीजींसारख्या राम असं मरताना हे राम म्हणणाऱ्या माणसाचा खून केला. आणि होसबळे काय तोंड उघडून सांगतात, लाज वाटली पाहिजे त्यांना काहीतरी. आणि भागवताना झेड सिक्युरिटी सोडा, आता परत लहानपणी जेव्हा प्रचार करायचा तसे घराघरात जाऊन मीठ भाकरी खाऊन प्रचार करा. अंगावर श्रमाचे पैसे आले ना, श्रमाने पैसे मिळू लागले, तेव्हा तुम्ही म्हणजे होता आतंकवादी संघटना, पण तुम्ही निदान स्वच्छ होता. तुम्हाला हे बिनकष्टाचे आणि चोरीचे पैसे मिळवण्याची सवय लागल्यापासून तुम्हाला अय्याशी आणि या प्रकारची देवाचे पैसे पण मारण्याची सवय झाली.
पण ही सगळी घटना जी आहे ती मोदींच्या नेतृत्वाबद्दल कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्या नेतृत्वाबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही नाहीये. म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी रिव्हील करते, कारण एकतर ते स्वतः या सगळ्यामध्ये गप्प आहेत. ते स्वतः या सगळ्यामध्ये पुढे होते राम मंदिराच्या वेळेला श्रेय प्रत्येक घ्यायला. गोष्टीमध्ये. हे बघ, श्रेय घ्यायला जो तू कॅप्टन आहेस टीमचा आणि तू मॅच जिंकला तर तुला श्रेय मिळालं, तर तू मॅच हरला तर तुला राजीनामा दिला पाहिजे, तुला सोडलं पाहिजे किंवा त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. मोदी शहा हे गप्प बसून गंमत काय बघतायत? भागवत, भैयाजी जोशी आणि होसबळे स्पष्टीकरणं कसली देत आहेत त्यांना. आणि राष्ट्रवादी विरोधी काय, रामाच्या देवळात चोऱ्या झाल्यात, तुमच्या राम मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये हत्या झाल्यात, त्याचं पाप तुमच्या डोक्यावर आहे आणि तुम्ही आम्हाला काय राष्ट्रविरोधी म्हणता? तुमच्या एवढे घोर राष्ट्रविरोधी 1948 30 जानेवारी 1948 पासून कोण नाही आहे. तुमच्यावर पटेलांनी बंदी घातली, इंदिराजींनी बंदी घातली. पटेल देशभक्त नव्हते, इंदिरा गांधींनी आपला देहत्यागच देशभक्तीसाठी केला. नव्हते ते देशभक्त, तुम्ही सांगा, नव्हते दोघे जण देशभक्त. ते जर देशभक्त होते तर त्यांनी बंदी जर तुमच्यावर घातली, तुम्ही देशविरोधी आहात, तुम्ही राष्ट्रविरोधी आहात. तुम्ही ज्याला राष्ट्रविरोधी म्हणतात तो खरा देशभक्त आहे. नाही, आणि जेव्हा हे या सगळ्या आणि रामाच्या मंदिरात त्यांनी चोरी केली हा काव्यगत न्याय आहे. त्यांना चोरीच करायची होती. ते फक्त त्यांचे हेतू आणि त्यांची कृती हे तुम्हाला माहीत नव्हते याचा अर्थ ते बदलले होते असं नव्हे. ह्यांचा दुसऱ्याचा छळ करण्याचा जो कल आहे तो हातात बळ आल्यावर चोरी करण्यामध्ये बदलतो, लक्षात ठेव. पण म्हणजे आता या सगळ्याची सुरुवात जी झाली ती पण मुळात याच परिवारातल्या लोकांनी बोलल्यामुळे झालेली. म्हणजे जो आधी तो तिथे सीए म्हणून काम करत होता, लुटीच्या मालावरनं जेवढी भांडणं होतात तेवढी कष्टाच्या पैशावर होत नाहीत, कारण ते लिमिटेड असतात कष्टाचे पैसे. लूट आली ना की गँगमध्ये लफडी होतात नेहमीच, की कोणाचे किती. हा जो अंतर्गत कलह उफाळून आलेला आहे तो कोणाचे कितीवरनं आलेला आहे. सगळेच का म्हणून यांना मिळायला पाहिजे, आम्ही तेव्हा लढलो होतो, भले आज आमच्याकडे सत्ता नसेल. ही जी अंतर्गत त्यांच्या गँगमधला जो भांडण आहे ते आता चव्हाट्यावर आलंय. अन्यथा चोरी आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो या देणगीमध्येच चोऱ्या आहेत म्हणून. माझ्या घरी तांदूळ आणि देणगीचं पावत्या घेऊन आले तेव्हा मी त्यांना परत पाठवलं आणि म्हटलं हे चोरीचे पैसे तुम्ही पण घेऊ नका, मी देणार पण नाही. कारण शेवटी जर हिंदूचकडे जाणार आहेत तर ते हिंदूचकडे आहेत असं समजून तुम्ही घरी जा. आणि रामांनी पैसे घ्यायचेच झाले तर माझ्याकडनं डायरेक्ट येतील, तुमच्या दलालीची गरज नाही. हे जे पिंप मधले आहे देवाचे धीरेन शास्त्री, त्याच्यावर विनय कटियार बोललाय की धीरेन शास्त्री काय चीज आहे मी दिल्लीला दाखवतो. हे सगळे दलालची फौज जी उभी केली आहे मध्ये या लोकांनी, RSSने, ती अतिरेकी संघटनांना शस्त्र पुरवणारे जे मधले जे लोक असतात बघ, शस्त्र, तांदूळ, शिधा, माणसांची सहानुभूती ही पुरवणारे मधले गावातले लोक असतात बघ, ते लोक आहेत. हे जे बुवा म्हणून उभे राहिलेत ना बाबा लोक की उत्तर भारतात कथावाचक, ते सगळे हे सगळे निपटून काढल्याशिवाय देश खऱ्या अर्थाने रामभक्त होणार नाही. या देशामध्ये जो काही राम होता तो राम उरलेला नाही हे परराष्ट्र धोरणातच दिसतंय आता. खरं. तर कधी आपण काय म्हणतो की चला राम उरला नाही पाहिजे, तसा देशात राम नाही उरला. हे सर्वार्थाने सिद्ध केलं RSSने. आता ह्यांना सत्ता मुक्त, पदमुक्त, द्रव्यमुक्त आणि वानप्रस्थाकडे पाठवणं हे खरी देशसेवा आहे. त्यामुळे होसबळेंच्या बोलण्याला जर आधार असेल तर फक्त टेलिप्रॉम्प्टरचा आहे, बाकी वास्तवाचा आणि सत्याचा काही नाही. पण म्हणजे या घोटाळ्याबद्दल ज्या बातम्या येत आहेत ना आधार त्याच्यामधनं एक दिसतंय की म्हणजे म्हणणं नाही, ही गोष्ट जी आहे ती जर समजा काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये उघडकीस आली असती तर काय झालं असतं. कारण आत्ता एवढा मोठा घोटाळा होऊन सुद्धा त्याच्याबद्दलच्या कुठंही डिबेट्स फार मोठ्या दिसत नाही आहेत. किंवा एरवी उत्तर प्रदेशामध्ये जरा काही झालं की जो बुलडोझर चालताना आपल्याला दिसतो तो अजून या लोकांच्या घरावरती का चालताना दिसत नाहीये, हे सुद्धा प्रश्न आहे. देवाच्या काठीचा आवाज नसतो. राम असेल तर तो दिसेल. तुला असं वाटत असेल की या सगळ्याचं नेतृत्व करणारी जी मंडळी आहेत
मग संघाची असो नाही तर भाजपची, सत्तेतली असो, अमित शहा असो, मोदी असो, संघाचे भागवत असो, होसबळे असो, जोशी असो, त्यांनी हे जे हिंदूंच्या अवतार नायकाबद्दल जे काही केलेलं आहे, अवतार नायकाचं केलेलं जे काय आहे, त्यांची श्रद्धा. मी तुला एक गोष्ट सांगतो, एक्स्ट्रीम लेफ्ट म्हणजे अति डावे आणि अति उजवे यांच्यात एक साम्य असतं. दोघांचाही देवावर विश्वास नसतो. फक्त अति डावे बोलून दाखवतात, अति उजवे बोलून हे दाखवतात की तो आहे आणि त्याचा फायदा घेतात. विश्वास त्यांनाही असतो की देव नाही आहे. श्रद्धा विश्वास आता हे बघ, मधल्याच लोकांची. ज्याचा श्रद्धा आहे रामावर तो चोरी नाही करणार, भीतीने तरी नाही करणार ना. खरंय, ह्यांना खात्रीच आहे की राम नाही आहे, बरोबर. म्हणून हे चोरी करतायत. नाहीतर माझ्या पुढे काय राम आला? अरे तुला सांगतो, मोदींचा एवढा मोठा फोटो होता आणि राम एवढा होता, त्याची बोट धरून त्यांनी घेऊन गेलेत. त्यामुळे रामाला हे मानतात यावर माझा विश्वासच नाहीये. खरंय, मूळ मुद्दा असा आहे की देवावर यांची श्रद्धा नाहीये, पण आपल्या भक्तांवर म्हणजे खऱ्या भक्तांवर देवाची श्रद्धा असते. त्यामुळे तुला जर वाटतं ह्यांच्या घरावर हेच बुलडोजर का चालवत नाही असा तुझा प्रश्न आहे, कारण सत्ता ह्यांचीच आहे तर हे का बुलडोजर चालवतील? तर तो बुलडोजर जेव्हा चालेल ना, तू एक दिवशी झोपलेला तुझा आवाज पण त्याला येणार नाही. सकाळी उठून पाहशील तर ह्यांच्या सगळ्यांच्यावरनं बुलडोजर चाललेला असेल. देवाच्या काठीचा आवाज नसतो तसा देवाच्या बुलडोजरचा पण आवाज नसतो. नियती या सगळ्याचा न्याय करेल म्हणजे. नाही नाही, नियती न्याय नाही करणार, जनता पण करेल. नियती तर करेलच, पण जनता करेल. आधी जनता करेल, मग नियती करेल. पण तुम्हाला असं वाटतं की सर्व बाजूनी मी निश्चितपणे अनेकदा सांगितलेलं आहे, या RSSच्या ज्या झालेल्या इमारती आहेत त्याचा पाया असत्य, भ्रष्ट आणि आतंकी आहे. त्यामुळे या इमारतीत एक दिवशी आईस्क्रीम पार्लर उघडलेले तू बघशील आणि आपण जाऊन तिथे आईस्क्रीम खाऊ. मॉल होईल, मॉल त्याचा. नाही, मला तर हा पण विश्वास कारण नव्हता. आत्ताच मॉल आहे तो, हो. पण विशिष्ट लोकांसाठी खरंय, आहे. तो सर्वांसाठी खुला करणं ही गरज आहे. अगदी. ती तो राम करणार. बरोबर. पण म्हणजे मोदींच्या कार्यकाळामध्ये आपल्याला राम मंदिरातल्या घोटाळ्याबद्दल बोलावं लागेल असं मला तरी अजिबात वाटलेलं नव्हतं. मला खात्री होती की मोदींच्याच कार्यकाळात हे करावं लागणार. कारण राजीव गांधींना तू राजीव गांधींचा कार्यकाल बघितला तेव्हा त्यांनी राम मंदिराचं हे उघडलं, जेव्हा काही लाभच नव्हता त्यांना, उलट त्यांना त्रासच झाला. त्यांच्या पक्षाची वाताहतच झाली पुढे. मनमोहन सिंगांच्या काळात राम मंदिराच्या मुद्द्यावर कधी त्यांनी काय बोललेच नाहीत. म्हणजे किंबहुना कोर्टामधनं न्याय असं एक जजमेंट आलेलं की ही एक पौराणिक मायथॉलॉजिकल स्टोरी आहे. पण राजीव गांधींनी जे केलं ती रिॲक्शन होती, म्हणजे ते व्हॉट एव्हर ती रिॲक्शन जरी असली तरी कृती, सुरुवात आणि त्याची हिंमत या तिन्ही गोष्टी त्यांनी दाखवल्या होत्या. त्यांनी नसती केली तर काय बिघडव. 415 आत्ता ह्यांच्याकडे 240 नाही तर काय माज करतात बघ, त्यांच्याकडे 415 होते. नाही करणार, मग काय केलं असतं? तुला कन्व्हिक्शन नसेल तर 415 सीट्स असताना तू काही करणार नाहीस, लक्षात ठेव. रिॲक्शन म्हणून का करावं? त्यांना जनमानसाचा रिस्पेक्ट करायचा होता, यांना रिस्पेक्ट नाही करायचा. 240 वर तुला काही बोलला तरी दाबतायत, बरोबर ना? तर मूळ मुद्दा हा आहे की नरसिंह राव होते, अटल बिहारी वाजपेयी होते, मनमोहन सिंग होते. यांच्या काळात हे होण्याची शक्यताच नव्हती, कारण रामाच्या माध्यमातून त्यांना काहीच साध्य करायचं नव्हतं. यांना रामाचं नाव वापरून हरामचा पैसा करायचा होता. राम लोकांच्या मनात आहे म्हणून आपला हराम चालून जाईल असं त्यांना वाटलं. म्हणून गांधीजींनी आपल्या मारेकरी ह्यांचा, RSSचा मूळ माणूस आहे का गोडसे, RSS मध्ये पण तो जायचा. गोपाळ गोडसेंनी तर माझ्याकडे मुलाखतीत बोलले होते, ते कधीच RSS मध्ये जाणं बंद केलं नाही त्यांनी म्हणून. तर गांधीजींनी हराम असं सांगितलं, तुम्हाला हे राम असं ऐकू आलं. त्यामुळे हे सगळं घडते आता. म्हणजे रामाचं नाव आयुष्यभर गांधीजींनी घेतलं, पण रामाच्या मूर्तीची कधीच पूजा केली नाही किंवा रामाची देवळं बांधली नाही. गांधीजींनी कधी देवळं बांधायला गेले होते? माझ्या दृष्टीने महात्मा गांधी हे माझ्या आदर्शांमध्ये येतात. वन ऑफ द आदर्श माझ्या महात्मा गांधी आहेत. मी कृतीने गांधीयन होण्याचा प्रयत्न करतो नेहमी. मला कोणी शत्रू वाटत नाही किंवा मला कोणाचा द्वेष नाही वाटत. मी जे बोलतो ते फिलॉसॉफिकल आहे बेसिकली. आता ते व्यक्ती आहेत, त्यांच्या
षटरिपू आहेत, त्यामुळे ते तसं बोलावं लागतं. भाषिक लिंग्विस्टिकचा प्रॉब्लेम आहे. परंतु मोदी, शहा वगैरे ही सगळी पात्र जी आहेत, म्हणजे कॅरेक्टर्स किंवा जोशी किंवा भागवत किंवा हे होसबळे वगैरे, ती माझ्या दृष्टीने एक अ, अ, एका नाटकातली पात्र आहेत. बरं. माझ्या दृष्टीने त्यांच्याविषयी मला काही रागलोभ काहीच नाही आहे, हे लक्षात घे. तर गांधीजींच्या संपूर्ण आयुष्यात म्हणजे हे मी गांधीजींकडनं घेण्याचा प्रयत्न करतो. गांधीजींच्या आयुष्यामध्ये गांधीजींनी कधीही देवपूजा केल्याचं एकही उदाहरण नाही, मंदिरांची उदाहरणं नाहीत. टिळक फंड त्यांनी सुरू केला 1 कोटी रुपयांसाठी बरं. आणि त्याचे ट्रान्सपरंट एंट्रीज ठेवल्या. RSSच्या बाकी एंट्रीज ट्रान्सपरंट नाही आहे, तर रजिस्ट्रेशन करत नाहीत कारण पैसे कळून येत. पैशाचा अपहार करणं ही RSSच्या पहिल्या 5 कंपोनंट्समध्ये एक येतं. पहिलं येतं आतंकवाद, दुसरं येतं पैशाचा अपहार, तिसरं येतं की बळ नसेल तेव्हा वाकून नमस्कार करा, चौथं येतं बळ आलं की समोरच्याचा छळ करा जो दुर्बल आहे त्याचा, आणि पाचवं आणि महत्त्वाचं, या देशातलं सृजन आणि बुद्धिमत्तेचा नाश करा. हे 5 पायावर RSS उभी आहे, म्हणून तिला मी टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणतो. आणि जगभर आहे ती, तिथून ती सर्वत्र बंद होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, तर हिंदू धर्माचा रिस्पेक्ट टिकून राहील. नाही, आणि सुप्रीम नाही कोर्ट नाही, आता राम मंदिरातलं जे झालंय त्याने हिंदू धर्माचा रिस्पेक्ट वाढणार आहे का कमी होणार आहे? खरं, याचाच विचार लोकांनी केला पाहिजे. नाही, होसबळेंनी केला पाहिजे आधी. लोकांनी कशाला केला? लोकांनी चोरीच नाही केली आहे. नाही, पण म्हणजे चोरी ज्या संघटनांच्या लोकांनी केली त्यांनी हा पहिला विचार केला पाहिजे. एकतर चोरी करताना विचार करायला पाहिजे, तो केला नाही. तर मग आता चोरी झाल्यावर हा विचार करून बोलणं बंद करून कामं केली की पाहिजेत की नाही? तो होसबळे राष्ट्राला उद्देशून काय सांगताय? पण मुळात ज्या लोकांनी हे सगळं केलं म्हणजे त्यांच्यापर्यंत तर जसं काहीच असं तुला नाही अजून. होसबळे असं बोलत होते की जसं काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हिंदू फरशा, कुऱ्हाडी आणि तलवारी घेऊन राम मंदिरात घुसला आणि चोऱ्या करून बाहेर पडलाय, आणि त्याला समजावून सांगतात की हे राष्ट्रविरोधी कृत्य आम्ही अजिबात सहन करणार नाही. खरंय. अरे तुम्ही ही चोरी केली आहे, सगळ्या देशातनं लोकांनी गोळा करून तुम्हाला पहिले बाहेर काढलं पाहिजे त्या राम मंदिरातनं. अगदी खरं. पण आता म्हणजे गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये मी बघतोय की जेव्हा राम मंदिराच्या बद्दल काही बोलायला जावं, लोकांच्या कमेंट्स असतात की तुम्ही याच्यासाठी ते काय लोक केलं नाहीये, म्हणून. ते बोट्स आहेत. आणि- ते हां, ऐक माझं, हां. इस्रायलच्या इन्फिल्ट्रेशनमुळे IT सेल एक जे स्ट्रॉंग आहे त्यातून केलेले कॉमेंट किंवा ब्रेन वॉश जे इस्रायल एजंट, इस्रायलच्या तर हे आता पूर्णपणे ते नाना पालकरनी इस्रायलवर छळाकडून बळाकडे असं पुस्तकच लिहिलेलं. तर ते जे लोक आहेत ना, म्हणजे ते लोकच लिहितात. यात मुख्यत्वे करून तुला आडनावं सारखीच दिसतील. हो. आपल्या ह्याच्या खाली कुलकर्णी असतात, ठराविक म्हणून असतात. बापट तर प्रसिद्ध आहेत आपले मित्र. शिवाय एक जोशी आहेत आणि अशाच खरे नावाचे एक, अशा 3-4 माणसं असतात जी 8-8 कॉमेंट्स लिहितात लागोपाठ, आणि वाटतं लोकांना काय लिहिलंय. मोदी, शहा, होसबळेंचं कोणाचंही तू आता यूट्यूब किंवा काय जर कॉमेंट्स ओपन ठेवल्या, किंवा इव्हन एकनाथ शिंदे महाराष्ट्रात किंवा आहे, तू बघ वरच्या 15 कॉमेंट्स सोडल्या ज्या ह्या लोकांकडनं असतात जे इन्फिल्ट्रेट केलेले, तर खालच्या खऱ्या कॉमेंट्स वाच, तुला सगळं दिसतं की लोक काय म्हणतायत. ते लोक जे खरे लोक आहेत ते जसं काही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राम मंदिर लुटायला गेले असं होसबळे बोलत होते. ही लांछनास्पद गोष्ट आहे. जबकी त्यांच्याच संघटनेचे किंवा मातृ संघटनेतनं आलेले कटियार असो किंवा हिंदू धर्माचे शंकराचार्य असो किंवा इतर काही लोक असो, तो संतोष दुबे पण अरे बोलतोय. संतोष कशाला, संदीप देव असो, ज्यांना आस्था आहे, सुब्रमण्यम स्वामी असो, हे सगळे सांगतात हे लोक लूट करतात म्हणून. सुब्रमण्यम स्वामी हे पहिले माणूस जे राम मंदिर, विराट हिंदू तेच चालवतात ना, बरोबर ना. त्यांचे गुणदोष ते मला पटत नाही, ती गोष्ट सोडून दे. पण मूळ मुद्दा की तुमचे लोक, आता सुब्रमण्यम स्वामी या लुटीत सामील असते तर बोलू शकले असते का? खरं नाही आहे. त्यांना निश्चित माहिती ही लूट कोणाच्या नेतृत्वाखाली कोणी केली आणि कोण कोण त्यात सामील आहे. RSS ही भ्याड संघटना आहे. त्यांनी जी लोक RSS जे काय म्हणतात खुर्ची जी ज्याला मिळायला पाहिजे होती त्याला भयाने आणि अय्याशीच्या लालचीमुळे मिळालेली नाही आहे, त्यामुळे ही RSSची पण अवस्था झाली. म्हणजे अनेक स्ट्रॉंग किंवा अनेक अतिरेकाकडे झुकलेल्या संघटना असतात ज्या सृजन आणि देशातलं
शांती नष्ट करतात. पण त्यातल्या माणसं आणि नेतृत्वाच्या निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्नतेबद्दल तरुणांना कधी कधी आकर्षण वाटतं. तीही लायकी आर एस एसची नाही आहे. तेही गुण मी देऊ शकत नाही. काय बोलणार आता? पण म्हणजे जेव्हापासून हे सगळी सुरुवात झालेली होती तेव्हापासूनच बऱ्याच गोष्टी समोर येत होत्या. म्हणजे अगदी जेव्हा मंदिर बनत होतं त्यावेळी जमीन खरेदीमध्ये ज्या गोष्टी झालेल्या होत्या त्याच्याबद्दल बोललं जात होतं. आता सुद्धा असं सांगितलं जातं की बऱ्याच गोष्टींची कल्पना IBला होती, त्याचे रिपोर्ट्स गेलेले होते. पंतप्रधान मोदी या सगळ्याबद्दल काहीच करू का शकले नाहीत? म्हणजे कुठं त्यांचे हात नेमके बांधले गेलेले होते की ज्याच्यामुळे ते इतकं सगळं उघडपणे पाहत राहिले किंवा होत गेलं? निरंकुश ताकद असलेला मनुष्य जेव्हा काही करत नाही तेव्हा दोनच कारणं असतात. एक, तो अकार्यक्षम आहे. दोन, तो त्याचा भाग आहे. इट इज ऑब्वियस. एवढीच दोन कारणं असू शकतात. तिसरं कारणच असू शकत नाही. ज्याच्याकडे निरंकुश सत्ता आहे आणि दुर्बलांवर तो रोज नांगर फिरवतोय आणि माणसं मरतात, शेतकरी तेव्हा म्हणतो की मरे तो क्या मेरे लिए मरे, अशा माणसाचं एवढी मोठी चोरी ज्याच्यामुळे तू सत्तेमध्ये आलेत ते तिथे होत असताना गप्प राहण्याची दोनच कारणं आहेत. एकतर तुम्ही कम्प्लीट अकार्यक्षम आहात, म्हणजे पदावर राहायला लायक नाही, किंवा तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा भाग आहात तरी पदायला राहायला लायक नाही. पण ह्याचा फैसला रामच करतील. पण म्हणजे आता उत्तर प्रदेशची निवडणूक पुढच्या वर्षात होणार आहे. तुम्हाला असं वाटतं की ही एक म्हणजे काय वॉटरलू मुवमेंट असेल या सगळ्यामध्ये? नाही, मला भारतीय मतदारांची जी मतं आहेत ती EVM आणि इस्रायल ऑक्युपेशन भारतावरचं आणि निवडणूक आयोगाची भ्रष्टता, म्हणजे जे राम मंदिराची चोरी करतात तेच निवडणुकीतल्या मतांची चोरी करतात, तेच आपल्या सिटिझनशिपची चोरी करतात, तेच SIR आणतायत. त्यामुळे ते तुला रिफ्लेक्ट लोकांचं कसं वाटायला दिसेल. पण तुला रिफ्लेक्ट झालेलं बघायचं असेल तर 24च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येतच त्यांचा उमेदवार हरला होता. त्यामुळे अयोध्येतल्या लोकांना नेमकं माहिती आहे की कोण चोरी करतंय ते. त्यांनी दाखवून दिलं की भाजप चोरी करते, त्यामुळे आम्ही भाजपला निवडून देणार. जर अयोध्येत तुम्ही निवडून येऊ शकत नाही तर देशात राजीनामा दिला पाहिजे होता तेव्हाच. आणि तिथं स्थानिकांचा रोष पण दिसतो. नाही, पण रामाचं ज्या चरित्राच्या महती गायल्या असत्या तर सत्ता त्या क्षणी करायला पाहिजे होता मोदी. हो ना. निदान आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर धुरा देऊन आपण आत्मचिंतनासाठी त्या गुहेत जायला पाहिजे होते जिथे ते 19 साली बसलेले. नाही, 19 साली तर त्रिकोणी गुहेत बसलेले ना. तेच की केदारनाथची गुहा. बरोबर. पण म्हणजे ज्यावेळी 2 वर्षामध्येच अशा पद्धतीची घटना समोर येते त्याच्यातनं एकूणच या मुळामध्ये राम मंदिराचा संपूर्ण उदय आणि पतन हे जे झालेलं आहे तो इतिहासच एक भारताच्या इतिहासातला कलंकित, भ्रष्ट, अतिरेकी आणि सौहार्द आणि धर्म या गोष्टीला काळं फासणार आहे. आणि त्याला सर्व परीने म्हणजे आणि संपूर्णतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच कारणीभूत आहे. महात्मा गांधींची हत्या, बाबरी मशीद पाडणं, सत्ता, वोट चोरी, EVM, इस्रायलची मदत आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेणं आणि राम मंदिरावर एवढा मोठा डाका पडणं, हे 4 टप्पे आहेत जे RSSच्या मूळ जी कार्यपद्धती आहे त्याचं यश त्यांना जे हवं होतं त्याचे आहेत. RSSचं यश म्हणजे देशाचं अपयश हे तुम्हाला आता कळलं असेल. विदेश नीतीमध्ये ते दिसतंच आहे. खरं. म्हणजे रहबर ज्यांना म्हणतात इराणचे सर्व नेता जे होते ज्यांचा इस्रायलने खून केला, आयतुल्ला खामेनी, त्यांचा आत्ता शहादतचे दिवस चाललेले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर इस्टेट नाही आहे. 4थ्या नंबरचा तेल उत्पादक देश इराण. म्हणजे त्यांनी ठरवलं असतं खरं तर दुनियाभरचे पैसे ओढले असते ना, त्यांच्या नावावर नाही. त्यांची मुलगी गेली, त्यांच्या सहकारी जे अली लारजानी, ते सगळे हायेस्ट क्वालिफाईड, म्हणजे PhD, डॉक्टरेट इन फिलॉसॉफी, डॉक्टरेट इन जिओग्राफी, डॉक्टरेट इन मॅथमॅटिक्स, ज्या लोकांनी इस्रायलच्या काल्पनिक
बळाचा जो फुगा इथे RSSने फुगवला होता तो तिथे फोडला. तर त्या लोकांना काय पैशाची कमी ठेवली असती जर अमेरिकेला शरण जायचे असते तर. हे लोक RSS वाले गेलेत अमेरिकेला आत्ता शरण तसे, पण त्यांनी काही घेतलं. त्यांच्याकडे काय सापडलं? काही नाही, भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या पार्श्वभूमीवर आज RSSचे सगळे अय्याश नेते आणि BJPच्या अय्याश नेत्यांची संपत्ती बघा. त्यांचे मुलं अमेरिकेत आणि इस्रायलमध्ये कसे जात आहेत ते बघा. हे देशभक्त जर म्हणायचे आणि आम्ही जर देशद्रोही, तर मग राम कोणामध्ये शोधायचा हा खरा प्रश्न आहे. खरं या सगळ्यामध्ये एक शेवट देशामध्ये राम नाही राहिला राव. तेच म्हणायची आता वेळ आलेली आहे किंवा कदाचित रामानंच हे सगळं बघून जायचा निर्णय घेतला नाही, कदाचित रामानेच उघडकीला आणलं असेल ना. हे पण होऊ शकतं. कारण ज्या लोकांनी ज्या उद्देशानं हे केलेलं आहे ते कदाचित लोकांना कळावं म्हणून असेलही. पण नाही, पण तुला मी सांगतो की लोकांना मान्य असो नसो, बहुजनवादाला हा मान्य नाही, पण व्यक्तिशः मला दासबोध हा आवडीचा ग्रंथ आहे रामदासांचा. कारण त्यातलं काव्य इतकं सुंदर आहे काही ठिकाणी की मला सगळी सुंदर गोष्टी सगळ्या आवडतात. ज्याच्यामध्ये सृजन आहे ते मला आवडतं. म्हणजे उदाहरणार्थ त्या हनुमानावरचं ते कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मद्राद्री सारिका द्रोण क्रोधे उत्पटळ बळे, हे जे आहे ना, मनासी टाकले मागे गटीशी तुलना नसे. अरे तू एक विचार कर, मनाशी टाकले मागे तर विमानाशी टाकले मागे का नाही लिहिलं? कारण मना एवढं वेगवान काहीच नाहीये. मनाने या क्षणी तू न्यूयॉर्कला पोहोचू शकतो, विमानाने 24 तास लागतात. तर ते मला थक्क करतं. मलाही हनुमान चालिसापेक्षा मारुती स्तोत्र अरे तुला सांगतो, दासबोधाचं एक मला असं वाटतं की मी तुकारामा एवढं महान कवी कोणाला मानत नाही, आणि दासबोधा एवढं टणक काव्य कुठचं नाहीये असं वाटतं. की दासबोधाचं जे मूर्खांची लक्षणं सांगितलेली आहेत ना, ती सगळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फिट बसतात. त्यामुळे ना मला कितीही त्यांनी सांगितलं बौद्धिक आणला तरी मला कळतं की ह्यांनी बौद्धिक फक्त नाव ठेवलंय, आतमध्ये शंख आहे ते कम्प्लीट. ते जे आहे ना त्याच्यात त्या मूर्खांची लक्षणं ठेवलीत ना, ती सगळी लक्षणं या राम मंदिर चोरांना लागू पडतात. राम मंदिराच्या स्थापनेच्या अगोदर यांनी बाबरी मशिदीवर डाका टाकला, मग राम मंदिरावर डाका टाकला. यांनी ऑर्गनाइज क्राईम आहे, इन्क्लुडिंग चंद्रचूडना जे रामाने सांगितलं होतं त्या चंद्रचूडनी पुढे येऊन सांगावं की आता राम पुढे काय म्हणतोय ते. अर्ध सांगितलं की नाही त्यांनी, रामाने आता चोरी झाली, आता चंद्रचूडनी सांगावं पुढे राम काय म्हणतोय झोपेत. संजय सिंग वारंवार म्हणतात की ते सोमनाथचं मंदिर लुटायला गजनी आला होता, इथं तर राम मंदिर हे सगळं. मला एक तुला सांगायचं आहे, भारतीय मुस्लिमांच्या इतिहासात जे मुस्लिम राज्य होऊन गेले आणि हिंदू राज्य होऊन गेले, हिंदू राजांनी जास्त मंदिरं तोडली आहेत. विश्वास ठेव. मी इतिहास चांगला म्हणजे मी यावर मला RSSने कोणीही माणूस द्यावा ज्याच्याबरोबर मी वादविवाद करायला तयार आहे, नाही तर अग्निकाष्ठ भक्षण करीन. हिंदू राजांनी जास्त मंदिरं तोडलीत आणि हिंदू राजांनी मंदिरं बांधलीत पण, आणि मुस्लिम राजांनी पण मंदिरं बांधली आहेत, इन्क्लुडिंग टिपू सुलतान. औरंगजेबाने मंदिरं पाडली आहेत पण आणि बांधली आहेत पण, मंदिरांना पैसे पण दिलेत. आणि एवढे जर वाईट असते ना मुस्लिम राजे, तर आत्तासारखी बुलडोजर लावून, म्हणजे तेव्हा जे काय बुलडोजर होते ते लावून सगळ्यांना मुस्लिम केले असते मुस्लिमांनी. त्यांनी हिंदूंना सोडलंच नसतं. अरे हिंदूंना सेनापती केले, वजीर केले, त्यांच्या मुली आपल्या घरात दिल्या घेतल्या, आपल्या मुली साठं लोटं झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. एवढंच काय, पहिल्या बाजीरावांच्या माता त्या अलीबंगस म्हणून सरदार होता, त्या जेव्हा काशीला जायला निघाल्या त्या अलीबंगसला पत्र लिहिलंय बाजीरावांनी की आमच्या मातोश्री तुमच्या मातोश्रींसारख्या नाही, त्या आमच्या मातोश्री काशीला जाऊ इच्छितात. त्या अलीबंगसने पत्र लिहिले की तुमच्या मातोश्री आमच्या मातोश्रीसारख्या, त्याने नेऊन आणलंय त्यांच्या आईला. हे सगळं RSSचं विष जे आहे ना मुसलमानाविरुद्ध, ते स्वतःची पापं लपवण्याकरता केलेला खोटा ओरडा आहे. म्हणजे तुला एखाद्या वेळेला जारकर्म करताना एखादा मनुष्य पकडला गेला की तो दुसऱ्याच माणसाकडे बोट दाखवून चोर चोर असं ओरडतो ना, तसं हे मुसलमानांकडे दाखवून चोर चोर ओरडतात. वास्तवात ह्यांची चोरी उघडकीला येऊ नये याची यांना भीती आहे. नाही, आणि या सगळ्यामध्ये नशीब की कुणी एखादा मुस्लिम कर्मचारी
सापडला नाही, नाहीतर मग त्याच्यावरून अजून काय केलं असतं. ते नाही आहेच. मला आर एस एसच्या मूर्खांच्या लक्षणांमध्ये रामदास स्वामींच्या सगळ्यात आर एस एस फिट का बसते. जर आर एस एस खरंच हुशार असती तर जसं ऐन वेळेला गोडसेने आपल्या हातावर म्हणजे ते काय म्हणतात ते आपण मुसलमान आहोत असं भासवण्याचा प्रयत्न केला. त्या माउंट बॅटनमुळे ते बाहेर आलं. आधीच ओरडले ते नाही मुस्लिम नाही हिंदूच आहे, त्यांना माहीत पण नव्हतं. एनिवे तर यांनी त्या ट्रस्टमध्ये 3-4 मुस्लिम पकडण्याकरता ठेवले पाहिजे होते, पण मूर्खांची लक्षणं लागू पडत असल्यामुळे सगळे ब्राह्मण आणि आपले लोक भरले. त्यामुळे चोरी करताना आपलेच लोक पकडले जाणार याची जाणीव असून हाव एवढी मोठी होती पैशांची आणि सत्तेची की दुसरा कोणी नाही पाहिजे भागीदार. आता भांडणं भागीदारीवरनच झाली आहेत. खरंय, खरंय. पण तुला सांगतो माझ्या एका भाषणात मी बोललेलो आहे, जगामध्ये जेवढे कोर्ट कज्जे सिव्हिल कोर्टात सापडतात ते भावाभावांमध्ये किंवा पार्टनरमध्येच असतात. दोज हू आर पार्टनर इन क्राईम इज ऑलवेज इन्व्हॉल्व इन द अल्टिमेटली इन्व्हॉल्व इन द डिस्प्यूट. बरोबर. दे गेट इन्व्हॉल्व अल्टिमेटली बिकॉज चोरी ही अशी गोष्ट आहे की माझा वाटा जास्त होता असं प्रत्येक चोराला वाटतं वाटत राहतं. आणि हेच त्या चोरीला उघडकीला येण्याचं खरं कारण ठरतं. मग खरंय. जेवढी चोरी मोठी तेवढा वाटेकरी मोठ्याने बोंब करतो दुसऱ्या चोराबद्दल. खरंय. ते आता झालेलं आहे. आता आर एस एसचा प्रयत्न काय असणार ते सांगतो तुला संपवण्या अगोदर. हे बघा सगळेच मेले जाऊ त्यामुळे सगळेच गप्प बसा. तर त्याच्या अगोदर आता जनतेला गप्प बसवायचं तर राष्ट्रविरोधी हिंदू विरोधी वगैरे तेच असले चालू आहे. बकवास हे करतात. अरे तुम्ही आहातच इथेनॉल, हम्म. पेट्रोल आहात कुठे तुम्ही? पेट्रोल हिंदू आहे. खरंय. पण तुम्ही या- मिक्स व्हायला आला 10% सुरू केलं आणि 100% व्हायला बघताय होय. या सगळ्याचा राष्ट्रीय राजकारणावरती तुम्हाला काही परिणाम दिसतोय का जाता जाता? एक शेवटची कमेंट या प्रकरणावरती आणि लोकांसाठी या सगळ्या घोटाळ्याबद्दल. राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होईल की नाही मी आत्ता बोलू शकत नाही. कारण एका आपण एवढी मंदिरं तोडली, एवढी मशिदी तोडल्या, ह्या काळात एवढे दंगे झाले, काय परिणाम होतो. शहा मोदी आणि त्यांचे क्रोनी मित्र दोघे आहेत. त्यांचं बस्तान हलू नये याच्यासाठी जे देशभरातले 5 लाख लोक कार्यरत आहेत, कारण त्यांचेही हितसंबंध त्याच्यात गुंतलेले आहेत, ते आटोकाट प्रयत्न करतील की ह्यांची सत्ता कायम राहील. नाही तर आनंद रंगाजन म्हणाल ना की सत्ता बदलली तर आपण सगळे तिहारमध्येच जाऊ. लोक चिडलेले आहेत याबाबत माझ्या मनात यत्किंचित शंका नाही. पण खुद्द राम जरी चिडून आले तरी भागवत, भोसबळे, भैया जोशी, त्यांची गँग आणि शहा मोदी सगळे हिरेन जोशी वगैरे सगळे जाऊन त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतील. हे बघा आत्तापर्यंत तुम्हाला आम्ही राम म्हणून मान दिला, जर जास्त केलं तर एन एस ए खाली हात टाकू. मला एकाने विचारलं तर गांधीजी आज असते, तर म्हटलं एन एस ए खाली हात असते. अर्थात ते गांधीजी होते, त्यांनी मार्ग काढलाच असता. तसं राम आहेत ते मार्ग काढतीलच. पण आत्ता रावणाचं बळ जास्ती आहे. राष्ट्रीय राजकारणाविषयी म्हणशील तर आत्ता रावणाचं बळ जास्ती आहे आणि विरोधी पक्षात सुद्धा राम नाही आहे. खरं आहे. हीच मला वाटतं सगळ्यात मर्मभेदी कमेंट आहे. तर याच नोटवरती आपण थांबूयात. राम मंदिराच्या या संपूर्ण घोटाळ्याबद्दलच्या इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती घडतायत, पण त्याची चर्चा माध्यमांच्या मध्ये जशी व्हायला पाहिजे परत तशी एकदा होत आपण नाहीये. सुंठवडा खाणाराच राम बरा असं समजून घेतलं पाहिजे. आपल्याला जो रामनवमीला मिळायचा ना सुंठवडा, हो, त्या रामामध्ये खरी ताकद होती. खरी ताकद. तेव्हा भारतात ताकद होती खरं आहे. आणि भारतात राम होता. हो. आणि रामकृष्ण हरी म्हणणारा आपल्या गावखेड्यामधला तो राम जो आहे तो आपला राम आहे. आणि राम राम, अगदी. सियाराम, खरं आहे. हे जय श्रीराम जे मोठी आहे आवळत आणि नारे देत जय श्रीराम, त्याच्यापासून आपण दूर ते राहावं. एक अतिरेकी घोषणा आहे आणि त्याच्याशी स्वतः राम सहमत कधीच असू शकत नाहीत. कारण रामांनी सुद्धा स्वतः होता प्रयत्न केले की रावण आणि त्यांच्या सर्व लोकांना बरोबर जीवाने वाचवणं आणि त्यांचं साम्राज्याला धक्का नाही लागू, आपल्याकडनं काही करायला लागू नये बळाचा वापर, ह्याचा मॅक्सिमम प्रयत्न केला. बरं त्यांनी सत्ता स्वतःच्या इथली सोडली आणि लंकेत जिंकल्यावर तिथलं काय विभीषणाकडनं स्वतःला पदक घालून नाही घेतलं, बेस्ट ऑफ लंका वगैरे काहीतरी, बरोबर ना, ऑनर ऑफ लंका वगैरे. त्यांनी बिभीषणाला तिथे बसवलं आणि ते परत आले, बरोबर ना. म्हणजे ती राज्य पण त्यांनी भोगलंच नाही. खरं आहे. आणि आपला देह त्यांनी शरयू नदीत सोडला.
रामांची कथा जी खरी जी पूर्ण आहे, जी नायक म्हणून त्यांच्यावर आपण का प्रेम करतो? म्हणजे राम हे नायक अवतार, मायथॉलॉजिकल कॅरेक्टर, व्हॉट एव्हर ते जे काही आहेत, त्याच्यावर एवढ्या कवींनी, संतांनी, कबीरांनी, रामदासांनी, अ, म्हणेल त्या माणसाने, म्हणजे मुसलमानांनी, हिंदूंनी, सगळ्यांनी प्रेम का केलं? याचं कारण रामांना मोह, लोभ आणि कांचन आणि अ, स्त्री ही त्यांनी अंगाला लागू दिलं नाही. आणि त्यामध्ये आकंठ बुडलेली ही संघटना RSS नावाची रामावर दावाच नाही करू शकत. तुला मी आज एक गोष्ट सांगतो, तू प्रशांत कदम आणि मी राजू परुळेकर जेवढा रामावर हक्क सांगू शकतो तेवढा सुद्धा RSS सांगू शकत नाही. कारण आपण आपल्या वागण्यातनं, माझ्या स्मरणाप्रमाणे, जो मी तुला ओळखतो, मला तर मी ओळखतोच, रामांना मान खाली घालायला लागेल असं वर्तन मी आयुष्यात केलेलं नाही. खरं अगदी. आणि मी RSSचं म्हणजे सत्ता आल्यापासून तर आपण नग्न नाच बघतोय की रामांना लाज वाटेल अशी जगभर त्यांनी नाच सुरू केला आहे. भारतातच नाही, सगळीकडे भारताला लाज आणली आहे, हिंदू धर्माला लाज आणली आहे. हे पुन्हा एकदा लास्ट सांगतो, RSS ही इथेनॉल आहे. हिंदू नावाच्या पेट्रोलमध्ये ते 10% मिक्स करून, 20% करून, आता 50%, 100%कडे नेत आहेत. थांबवा त्यांना. तुमचं वाहन जे भारत नावाचं आहे ते बंद पडतंय. खरं खरं. आणि म्हणजे आत्ता हे तुमचं ऐकत असताना मला ती सोशल मीडियावरची एक पोस्ट पण आठवली की ज्याच्यामध्ये प्रभू श्रीरामांनी वानरसेना नेली होती लंकेमध्ये. जर त्यावेळचे हे स्वयंसेवक नेले असते तर ती सगळी सोन्याची लंका बघून कदाचित तेच रावणाच्या बाजूने झाले असते. अशी सगळी स्थिती झाली असती. इतक्या मोहामध्ये हे सगळे आणि यांच्या ऑक्झिलरी स्ट्रक्चर जी RSSची, ते विषय बदलतात नेहमी. चंपतराय समलैंगिक आहे, RSS ही समलैंगिक. माझं म्हणणं, सेक्शुअल ओरिएंटेशन कोणाचंही हे आपला प्रॉब्लेम नाही. आपला प्रॉब्लेम सार्वजनिक धन आणि सार्वजनिक सत्तेचा अपहार हा आहे. त्याच्यावर टिकून राहा. या फालतू बाजार गप्पा आणि या गॉसिपमध्ये अडकू नका. कोणाला, हे बघा, पहिली गोष्ट अशी की RSS मधल्या आपापसातल्या कलहात अनेकांच्या खोट्या सीडीबीडी काढून स्त्रियांबरोबरच्या त्यांचं म्युच्युअल कन्सेंटने केलेल्या लैंगिक संबंधांच्या सीडी काढून त्यांना डिझर्व चेअर मिळायला दिली नाही या लोकांनी, जे आता सत्तेत आहेत. ती ही जी गोष्ट आहे ती राजकारणाशी किंवा सार्वजनिक नीतिमत्तेशी काही संबंधित नाही. जे कन्सेन्च्युअल आहे ते, रेप नाही. रेपवाले सत्तेत आहेत सगळे. त्यामुळे माझं एकच सगळ्यांना सांगणं आहे की हे होजबळे टाईप जे योग्यता नसलेले लोक तुमच्या समोर येतील आणि राष्ट्रद्रोही कोण आणि राष्ट्रप्रेमी कोण हे सांगायला बघतील, त्यांना सांगा की आम्ही पेट्रोलवरच गाड्या चालवणार. खरं. तुम्ही इथेनॉल आहात, बाहेर व्हा. बरोबर. तर या मुलाखतीमध्ये आपण इथं थांबूयात. तुम्हाला या सगळ्याबद्दल काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.